तुम्ही आता सांगितलं प्रत्येक आमदाराला वैयक्तिक मिळणाऱ्या निधीबाबत प्रश्न आहे आणि चर्चा अशा उपस्थित झाल्यात, बातम्या अशा बाहेर येत आहेत की पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रत्येक आमदाराकडनं, खासदाराकडनं आणि मंत्र्यांकडनं निधी मागितलाय. नाही, मला असं अजिबात वाटत नाही असं काही झालं. तर आमदार पैसे देणार कुठून हो? त्यांना त्यांच्या कामाचं पडलेलं आहे, रस्त्याचं पडलेलं आहे, पाण्याचे प्रश्न आहेत किंवा का, आणि तो निधी जो आहे तो लवकरात लवकर यावा यासाठी प्रयत्न सुरू होते आणि तो चर्चा होती. त्यांच्याकडून काय पैसे घेणार कोण किंवा निधी घेणार, कशी शक्य आहे? कोणाला काही मिळालंच नसेल निधी, आणि निधी मिळाला तरी तो त्या रस्त्यांना मिळतो, हातात काही पैसे मिळत नाहीत. तर रस्ते असतील ते मंजूर होतात, किंवा शाळा असतील त्या मंजूर होतात, किंवा आणखीन काही पाण्याचे प्रश्न असतील ते मंजूर होतात, त्या रूपातून पैसे येतात. असे काय हातात थोडंच कोणी रुपये काढून देतं सरकारचे. तर त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. आणि त्यावेळेला माझ्या मते जे आहे पार्थ पवार जे आहे हे त्या मीटिंग मध्ये नव्हते, म्हणजे लवकर गेले होते बाहेर पूर्णाला म्हणून. जी, अजित पवारांच्या पश्चात पक्षामध्ये पार्थ पवारांची राजकीय व्हिजिबिलिटी आणि